हॅलो मित्रांनो, तुमच्या माझ्या स्वागत आहे. माझं नाव देवेश कारण तुमचं स्वागत आहे. तुमच्याकडे परत नवीन बाईक घेऊन आलो आहे जी असणारे बजाजचं मॉडेल आहे, लेटेस्ट आहे. मित्रांनो, तुमच्याकडे आज परत नवीन बाईक घेऊन आलो आहे. ही आहे बजाजची पल्सर 125. ही आहे स्प्लिट सेटमध्ये. आज मी तुम्हाला या गाडीचा व्हिडिओ बनवून दाखवणार. तुम्ही शेवटपर्यंत बनवून टाका. स्टार्ट करतो पहिल्यांदा गाडीच्या फ्रंटपासून. हा या बाईकचा सर्वात टॉप व्हेरियंट. ही आहे कार्बन एडिशनमध्ये. याच्यामध्ये तुम्हाला जे पण असणार आहे स्पेसिफिकेशन आणि मेन म्हणजे ग्राफिकमध्ये चेंजेस आणि मेन म्हणजे असणार याच्यामध्ये तुम्हाला मीटरमध्ये चेंजेस. इथं पण तुम्हाला मीटर पूर्णपणे असणार आहे डिजिटलमध्ये. याच्यामध्ये तुम्हाला सर्व भेटून दिलं. यामध्ये तुम्हाला चालू पण करून दाखवतो. हे बघा, सेम असणार तुम्हाला दिलेलं. याच्यामध्ये सगळं जी आहे फंक्शन्स फीचर्स ते सगळं एकसारखेच दिले असणार आहे तिकडे तुम्हाला या ठिकाणी. आणि मेन म्हणजे बघू शकता तुम्ही ग्राफिकमध्ये पण तुम्हाला आता भरपूर चेंजेस झालेली आहे. यामध्ये बघू शकता तुम्ही. आधीची जी ग्राफिक होती गाडीची ती वेगळी होती आणि आताची जी ग्राफिक ती वेगळी आहे. इथं तुम्हाला आता कार्बन फायबरमध्ये तुम्हाला अशी इथं डिझाईन दिलेली असेल इकडे साईडला. आणि हा रेड कलरमध्ये तुम्हाला इथं ही ग्राफिक दिलेली असेल. इथं हेडलाईट पण तुम्हाला ऑलमोस्ट तुम्हाला सेम असणार आहे. हेडलाईट तुम्हाला हेडमध्ये दिलेली असणार आहे. दोघंही साईडला तुम्हाला वरती पायलट लावून दिलेली असेल. टर्न इंडिकेटर लाईट तुमची दिलेली असणार आहे हेडमध्ये. इथं पण तुम्हाला ही अशी ग्राफिक भेटून जाते रेड विथ कार्बन फायबरच्या कॉम्बिनेशनमध्ये. या ठिकाणी वाजा तुम्हाला सेमच असणार आहे. मेन म्हणजे हेडलाईटचा जो पण डिझाईन आहे पल्सरचा तुम्हाला तो चिन्ह दिलेला असणार आहे. आणि जी पण असणार आहे हेडलाईट ती पण तुम्हाला दिली असणार हेडमध्ये. बाकीचे जे लेटेस्ट जे मॉडेल आहेत NS 125 नंतर मग NS 160 NS 200 आणि बाकीच्या अजून ज्या गाड्या आहेत पल्सरच्या त्याच्यामध्ये तुम्हाला असणार आहे LED मध्ये तुम्हाला दिले असणार आहे हेडलाईट यामध्ये. आणि साईडमध्ये दिलेलं असणार DRL. याच्यामध्ये तुम्हाला फक्त एवढं दिलेलं आहे कारण की याची जी आहे पल्सरची जी पण आहे आपली किंवा त्याला डिझाईन ती एवढी जास्त चांगली आहे. ज्यामुळे याच्यामध्ये तुम्हाला कंपनीने ना काही चेंजेस नाही केलेले. फक्त काही त्या ठिकाणी फक्त चेंजेस झालेले आहे ग्राफिकमध्ये आणि मेन म्हणजे असणार आहे आपलं इन्स्ट्रुमेंट क्लस्टरमध्ये. ठीक, तुम्हाला बाकीचं जे पण असणार आहे समज सेम दिलेलं असणार आहे. पुढचं तुम्हाला टेलिस्कोपमध्ये सस्पेन्शन दिले असणार आहे. 31 mm पर्यंत दिले असणार आहे. आणि पुढचं मडकं तुम्हाला सेम दिलेलं असेल फायबरमध्ये असणार फक्त हे दिलेलं. पण हा असणार आहे कार्बन एडिशनमध्ये 125ची मॉडेल ही. ठीक आहे. डिस्कची साईज तुम्हाला असणार आहे 240 mm पर्यंत. टायरची साईज तुम्हाला दिली असणार आहे 80 100 17 तुम्हाला दिली असणार आहे. आणि ही जी असणार आहे आपलं ऑलावेल्स तुम्हाला हे दिले असणार आहे या टाईपमध्ये. 150 सारखं नसेल हे तुम्हाला वेगळं दिले असणार आहे. आणि इथं तुम्हाला रिंगवरती दिले असणार दोघे साईडला तुम्हाला हे रिफ्लेक्टर दिले असेल रेड कलरमध्ये. इकडे तुम्हाला कॅलिबर दिले असेल दोघं साईडला तुम्हाला हे रिफ्लेक्टर दिलेले असेल या ठिकाणी. ठीक आहे. नंबर प्लेट सेटमध्ये जागा दिलेली असणार आहे. सिंगल तुम्हाला हॉर्न भेटतो यामध्ये. 125मध्ये तुम्हाला फक्त सिंगल हॉर्न भेटतो. 150मध्ये तुम्हाला भेटतो ड्युअल हॉर्नमध्ये. इंजिन पण तुम्ही बघू शकतात. इंजिनच्या खाली जो गार्ड असणार आहे तो पण तुम्हाला सेम दिलेला असणार आहे फायबरमध्ये. आणि यावरती पण बघू शकता तुम्ही की तर तुम्हाला ग्राफिक पण तुम्हाला तशी भेटते यामध्ये. ज्यामध्ये जी पण हे भेटते आपलं इंजिनचं तुम्हाला सांगितलं गेलं टाईप तर 4 स्ट्रोक 2 व्हॅल्यू ट्विन स्पार्क BS6 कंप्लायंट तुम्हाला इंजिन भेटतं यामध्ये. जे 124.4 सीसीचं इंजिन आहे. मॅक्झिमम पॉवर जनरेट करते 11.8 bhpची जी 8,500 RPM चालते. आणि मॅक्झिमम टॉर्क भेटतो 10.8 नंतर तो 6,500 RPM चालला जातो. याच्यामध्ये जी पण टाकी आहे गाडीची तुम्हाला ती 11 लिटरपर्यंत भेटते यामध्ये. आणि हे जे बघू शकता डिझाईन पण तुम्हाला सेम असणार दिलेली. फक्त टाकीच्या साईज तुम्हाला जे असणार ती थोडीशी कमी दिलेली असणार आहे. 150मध्ये तुम्हाला भेटते 15 लिटरपर्यंत आणि 125मध्ये भेटते तुम्हाला 11.5 लिटरपर्यंत. ठीक आहे. इथं तुमचे हे लेग गार्ड दिलेले असणार आहे. किक स्टार्ट आणि सेल स्टार्ट तुम्हाला याच्यामध्ये दोघंही भेटून जातील या ठिकाणी. स्विच पण बघू शकता तुम्हाला इथं दिलेलं असणार आहे स्टार्ट स्टॉप करण्यासाठी इंजिनला. सेल स्टार्ट बटन दिलेलं असतं एका चाईल्डला. 2 मिरर दिलेलं असेल एका चाईल्डला. नंतर मग तुमचा हा पार्ट तुम्हाला पूर्णपणे सेमच दिलेला असणार आहे पल्सरचा. इकडचं मग दिलेलं असणार आहे हे आपलं हाय बीम लो बीम आणि फास्ट लाईट दिलेलं असतं एका चाईल्डला. तुम्हाला हे बटन एक ॲड झालेलं आहे यामध्ये कारण की हे जे हेडलाईटचं जे कंट्रोल होतं हे पहिले इथं दिलेलं होतं. आता इथं हे हा एक बटन जो आहे मेनूचा इथं हा ॲड झालेला आहे. टर्न इंडिकेटर लाईट आणि हॉर्न. ठीक आहे. याच्यामध्ये तुम्हाला सेमच असणार दिलेलं. जी पण डिस्प्ले दिलेली ती ऑलमोस्ट तुम्हाला सेमच दिलेली असणार आहे. ठीक आहे. इथं तुम्हाला न्यूट्रलची लाईट दिलेली असेल. इकडे तुमचं RPM मीटर आहे. डिजिटल तुमचं स्पीडोमीटर दिलेलं असणार आहे. टायमिंग दिलेलं असणार आहे. फ्युल इकॉनॉमी दिलेली असेल. इकडच्याला तुमचे हे दिलेलं असेल आपलं किती किलोमीटर झालेलं ते सॉरी इथं नाही आहे इकडच्याला दिलेलं असणार आहे. ठीक आहे. ट्रिप A ट्रिप B आपण इथं सिलेक्ट करू शकतो या ठिकाणी. हे बघा इन्फॉर्मेशन असणार आहे IFEची आणि DTEची. ठीक आहे. किलोमीटरनुसार यामध्ये. नंतर मग ट्रिप A ट्रिप B इथं पण सेट करू शकतो. एंटर द वॉर्निंग याच्यामध्ये तुम्हाला ब्लूटूथ पण दिलेलं असणार आहे. नॅव्हिगेशन पण दिलेलं असेल. टर्न बाय टर्न तुम्हाला ॲरो दिलेलं असेल. जसं तुम्ही हे कराल डायरेक्ट डेस्टिनेशन टाकाल मोबाईलमध्ये तसं तुम्ही स्टार्ट केलं रायडिंग करायला तसं तुम्हाला टर्न बाय टर्न तुम्हाला याच्यामध्ये नॅव्हिगेशन दिसत राहते. इथं तुम्हाला इंजिन लाईट दिलेली असणार एका साईडला. हे आहे आपले टर्न इंडिकेटर लाईट एका साईडला.
पास लाईट असणार इकडची. सर्व्हिस रिमाइंडर लाईट पण तुम्हाला दिली भेटून जाईल. SMS असणार आहे, कॉलिंग अलर्ट असणार आहे, नंतर मग इन्कमिंग कॉल असणार आहे दिलेले. ठीक आहे. जेव्हा पण गाडी तुम्हाला इन्कमिंग कॉल येईल त्या टायमाला तुमच्याकडे जो कॉन्टॅक्ट नंबर असेल तो तुम्हाला सेव्ह असेल आलेला नंबर, तर त्याचं नाव येईल, नाहीतर मग तुम्हाला डायरेक्ट नंबर येईल. आणि जेव्हा तुम्ही रिसीव्ह कराल कॉल त्या टायमाला तुमचं इथं टायमिंग पण तुम्हाला शो होऊन जाईल रिसीव्ह केल्यावरती. आणि डिस्कनेक्ट करताना तुम्हाला फक्त डबल क्लिक करून डिस्कनेक्ट करून घेता रायडिंग करता जर तुम्हाला कॉल उतरत नसेल तर. याच्यामध्ये तुम्हाला सर्व दिलेलं असणार. तुम्हाला बंद करून परत चालू करून दाखवतो. हे बघा सर्व तुम्हाला भेटून जाईल. सर्व्हिस रिमाइंडर लाईट पण भेटून जाईल तुम्हाला या डिस्प्लेमध्ये भेटून जाईल. या ठिकाणी पास लाईट हे सर्व तुम्हाला याच्यामध्ये भेटून जाईल. इथं तुम्हाला बघायचं तर तुम्हाला या ठिकाणी पण तुम्हाला हा पार्ट तुम्हाला पूर्णपणे फायबरमध्ये दिलेला असणार आहे. आणि इथं तुम्हाला ग्राफिक दिलेलं असणार अशा टाईपची कार्बन फायबरमध्ये. पाठीमागचं तुम्हाला सस्पेन्शन दिलेलं असणार आहे. ट्विन गॅस शॉकअप दिले असणार यामध्ये. आणि पाठीमागच्या टायरची जी साईज असणार तुम्हाला ती 100-90-17 तुमची दिली असणार आहे अलॉवीज. आणि पाठीमागे तुम्हाला दिलेलं असणार आहे ड्रम ब्रेकमध्ये ची साईज जी असणार आहे 130 mm पर्यंत तुम्हाला दिलेली असणार आहे. दोघं साईड तुम्हाला रिफ्लेक्टर दिलेले असतील. आणि हे एक गार्ड दिले असणार आहे. हे जे आहे गार्ड हे तुम्हाला फायबरमध्ये दिले असणार आहे. पल्सरच्या या ब्रँडमध्ये तुम्हाला पण तो आहे कवरचा कवर तुम्हाला सेमच भेटणार आहे. मेटॅलिकमध्ये तुमचं हे भेटत तुम्हाला तुमचं सायलेन्सर या ठिकाणी वरती कवर पण तुम्हाला सेमच असणार दिलेलं, पण हे असणार ब्लॅक कलरमध्ये. ब्रेक काढत तुमचं या टाईपमध्ये असेल. सेंटर स्टँड असणार आहे एका साईडला. ठीक आहे. तुम्हाला आता मी हे बघा सीट पण तुमचं स्प्लिटमध्ये दिलेलं असणार आहे. टँकमध्ये तुम्हाला टँक पार्ट दिले असेल एका साईडला. ठीक आहे. आता मी तुम्हाला या गाडीची रिअल प्रोफाईल दाखवतो. रिअल प्रोफाईलमध्ये पण तुम्हाला टेल लाईट दिलेली असणार आहे. एडीमध्ये टर्न इंडिकेटर लाईट दिली असणार आहे. हॅलनमध्ये रिफ्लेक्टर नंबर प्लेटसाठी जागा दिली असणार आहे. हा पाठीमध्ये मडकं तुम्हाला दिलं असणार. फायबरमध्ये लेग गार्ड दिलेलं असणार एका साईडला. आणि चेन ड्राईव्हचे जे पण कवर असेल तुम्हाला दिलेलं असणार आहे हे मेटलमध्ये. आणि याच ठिकाणी बघा तुम्हाला इथं हे जे असणार आहे रबर, हे आपण रबर काढून ऑइलिंग करू शकतो आतमध्ये चेनची. 5 स्पीड तुम्हाला हा मॅन्युअली गेअरबॉक्स दिलेला असेल. फर्स्ट जो असेल तो डाऊन साईड असेल, बाकी सर्व तुम्हाला दिले असणार आहे अप साईडला. साईड इंजिन कट ऑफ असणार आहे इंजिन. इकडे पण तुम्हाला इथं 125ची ब्रँड भेटून जाईल. आणि हँडल जे असणार आहे ग्रॅब हँडल तुम्हाला असणार आहे स्प्लिटमध्ये, पण असणार तुम्हाला ब्लॅक कलरमध्ये. इकडे पण तुम्हाला सेमच दिलेली असणार आहे ही ब्रँडिंग पल्सरची. ठीक आहे. या ठिकाणी आणि सेमच तुम्हाला ग्राफिक पण इकडे सेमच भेटून जाईल कार्बन फायबरमध्ये आणि प्लस रेड कलरमध्ये. आणि हे जे असणार इथं तुम्हाला असणार हे बजाजचं तुम्हाला इथं लोगो भेटून जाईल. यामध्ये तुम्हाला DTS ब्रँडिंग भेटत नाही. तुम्हाला असणार आहे ती 220F मध्ये DTSची ब्रँडिंग. आणि याच्यामध्ये तुम्हाला फक्त भेटेल तुम्हाला बजाजची ब्रँडिंग या ठिकाणी. या गाडीत तुम्हाला आता मी डायमेन्शन सांगतो. डायमेन्शन असणार आहे स्प्लिट सीटमध्ये तुम्हाला सिटिंग हाईट तुम्हाला दिलेलं असणार आहे 790 mm पर्यंत. कव्ह वेट दिलेलं असणार आहे 142 kg पर्यंत. सीट ग्राउंड क्लिअरन्स असणार तुम्हाला 165 mm पर्यंत. लेन दिलेली असणार 2042 mm पर्यंत. विथ दिलेली असणार 775 mm पर्यंत. हाईट दिलेली असणार 1060 mm पर्यंत. व्हील बेस दिलेला असणार आहे 1320 mm पर्यंत. आणि JC तुम्हाला असणार आहे सिंगल डाऊन ट्यूबमध्ये. 12 वोल्टची तुम्हाला बॅटरी दिलेली असेल, ती पण तुम्हाला MF भेटून जाईल. या गाडीची मायलेज जी क्लेम केलेली आहे कंपनीकडून ती 50 km/लिटरची आहे. पण तुमच्यावरती अवलंबून असणार की तुम्ही कोणत्या पद्धतीने गाडी रायडिंग करता. जास्त रफ अँड टफली तर तुम्ही गाडी चालवली तुमचं मायलेज तेवढं ड्रॉप होईल. जेवढं तुम्ही सामान गाडी चालवली तर तुमचं मायलेज जे पण असणार आहे तुमचं ते चांगलं येईल. या गाडीमध्ये तुम्हाला जो टॉप स्पीड असणार तो तुम्हाला 100 km/h दिलेला असणार आहे. रायडिंग रेंज असणार आहे 575 km बोर दिलेला असणार आहे 56 mm पर्यंत. आणि स्ट्रोक बेड तुम्हाला 50.5 mm पर्यंत. मॅन्युफॅक्चरिंग वॉरंटी तुम्हाला दिली असणार आहे 5 वर्षापर्यंत. आणि जी किलोमीटरची जी वॉरंटी तुम्हाला दी असणार आहे 75,000 km. भिवंडी टेमघरमध्ये तुम्हाला याची ऑन रोड प्राईस असणार आहे 1,20,000 भिवंडी टेमघरच्या ठिकाणी. आणि जे पण डिस्ट्रिक्ट वाईज आणि सिटी वाईज जी पण प्राईस असणार तुम्हाला ती अपडाऊन होत राहील. तुम्ही तुमच्या शोरूममध्ये विचारू शकतात की या बाईकची प्राईस किती आहे ती. ठाणे डिस्ट्रिक्टमध्ये तुम्हाला हा शोरूम भेटून जाईल भिवंडी टेमघरच्या ठिकाणी. सोबत तुम्हाला इथं तुम्हाला ॲड्रेस पण देऊन टाकेल आणि फोन नंबर पण देऊन टाकेल. कोणाला तरी इन्क्वायरी करायचं तर तुम्ही इथं येऊन करू शकतात. या व्हेरियंटमध्ये तुम्हाला 2 कलर असतील. एक असणार आहे ब्लू कलर आणि दुसरं असणार आहे रेड कलर. हे दोनच तुम्हाला कलरमध्ये ही गाडी अवेलेबल असणार आहे स्प्लिट सीटमध्ये. आणि सिंगल सीटमध्ये तुम्हाला दिलेली असते. आणि नियॉन मॉडेलमध्ये तुम्हाला 3 कलर दिले असणार आहे. ब्लॅक विथ सोलार रेड, ब्लॅक विथ सिल्वर आणि पेवटर ग्रे. हा तुम्हाला नियॉन सिंगल सीटमध्ये दिलेला असणार कलर.
चला मग मित्रांनो, तुम्हाला या गाडीचा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही मला कमेंट करून सांगू शकतात. अशी एक गाडी घेऊन परत पुढच्या वेळेस भेटूया. आता फक्त मी हा व्हिडिओ थांबवतो. आणि तुम्हाला जर या गाडीला परचेस करायचं असेल तुम्हाला या शोरूमचा ॲड्रेस पण देऊन टाकेल आणि फोन नंबर पण देऊन टाकेल. तुम्ही डायरेक्ट इन्क्वायरी करू शकता. भिवंडीमध्ये तुम्हाला टेंकरच्या ठिकाणी हा तुम्हाला शोरूम भेटून जाईल. शोरूमचं नाव आहे प्रथम बजाज. चला मग मित्रांनो, अशी एक गाडी घेऊन परत पुढच्या वेळेस भेटूया. आत्ता फक्त मी हा व्हिडिओ थांबवतो. आणि जे लोक माझ्या चॅनलवर नवीन असतात त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बाजूची बेलची घंटी जी आहे ती ऑल नोटिफिकेशन करून ठेवा. जे पण मी नवीन व्हिडिओ तुम्हाला बनवत राहील त्या टायमात तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन भेटत राहतील. ठीक आहे. चला मग मित्रांनो.